23/12/2023 रोजी डिसेंबर दीपक गुप्ता हे पोलीस स्टेशनला आले. घाबरलेले होते की त्यांची मुलगी आणि मुलगा यांना कोणतरी किडनॅप केलेलं आहे आणि एका नंबरवरून त्यांनी त्यांच्याकडे मुलांच्या पोटाला बॉम्ब लावलेला आहे. जर ते वेळेत पैसे दिले नाही 10 लाख रुपये तर ते बॉम्ब आम्ही रिमोटद्वारे उडवून टाकू आणि तुमची मुलं आम्ही मारून टाकू, तर तात्काळ 10 लाख रुपये द्या. वसईत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचे आणि तिच्या 7 वर्षाच्या लहान भावाचे 10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. नायगाव पोलिसांनी या प्रकरणी 3 पथके तयार करून 2 आरोपींना अटक केली आणि या मुलांची सुखरूप सुटका केली. फिर्यादी यांचे नायगावमध्ये दुकान आहे. शनिवारी त्यांची 17 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाले होते. त्यांचा सर्वत्र शोध सुरू असताना अचानक मुलीच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मुलं सुखरूप पाहिजे असतील तर 10 लाख रुपये खंडणी द्यावे लागेल असे अपहरणकर्त्याने सांगितले. मुलाच्या वडिलांनी त्वरित नायगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खंडणी, अपहरण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आणि तपासासाठी 3 पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण आणि तपास करून पोलिसांनी काश्मीरा येथून मुलीची तर याच परिसरातील अन्य एका इमारतीमधून मुलाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी जयप्रकाश उर्फ गंगाराम गुप्ता आणि विपुल तिवारी या दोघांना अटक केली. यातील आरोपी मुलीचा मित्र आहे, त्यामुळे मुलीचा या अपहरण नाट्यात सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांच्या पथकाने जलद गतीने तपास करून मुलांची सुखरूप सुटका केली आणि अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या. 23/12/2023 रोजी डिसेंबर दीपक गुप्ता हे पोलीस स्टेशनला आले. घाबरलेले होते की त्यांची मुलगी आणि मुलगा यांना कोणतरी किडनॅप केलेलं आहे आणि एका नंबरवरून त्यांनी त्यांच्याकडे मुलांच्या पोटाला बॉम्ब लावलेला आहे. जर ते वेळेत पैसे दिले नाही 10 लाख रुपये तर ते बॉम्ब आम्ही रिमोटद्वारे उडवून टाकू आणि तुमची मुलं आम्ही मारून टाकू, तर तात्काळ 10 लाख रुपये द्या अशी त्यांनी धमकी देऊन एक्स्टॉर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची मुलगी आकांक्षा वय 17 वर्ष आणि मुलगा आदर्श वय 8 वर्ष यांचं किडनॅपिंग केल्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली. त्या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी तात्काळ मला ब्रीफ केलं. आम्ही तात्काळ 3 टीम तयार केल्या आणि 3 टीम वेगवेगळ्या कामाला लावल्या. त्याचबरोबर बॅक ऑफिसला देखील आमचं लोकेशन घेणं वगैरे ती माहिती घेणं हे पोलीस स्टेशनमधनं सुरू होतं. तर 2-3 लोकेशन आम्हाला मिळाले. त्या ठिकाणी आम्ही आमच्या 2-3 टीम रवाना केल्या. प्रत्येक वेळी आम्हाला टेक्निकल असिस्टंट मिळत गेला आणि त्या बेसिसवर आम्ही ते 2 आरोपी पकडू शकलो. त्यांना एका काशीगाव येथे एका रूममध्ये त्या 2 मुलांना डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यांची सुखरूपपणे सुटका माहिती मिळाल्यानंतर FIR होऊपर्यंत अवघ्या 2 तासात झाली आणि पुढील 5-6 तासामध्ये आम्ही जे 2 आरोपी ज्यांनी कॉल करून त्या पालकांना धमकी दिली होती आणि एक बेकायदेशीर कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता, त्या दोन्ही आरोपींना पोलीस निरीक्षक रमेश भामे, त्यांची टीम, त्यांचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत मेहनतीनं शिताफीनं अटक करून एक भयंकर कृत्य होण्यापासून वेळेत बचाव केलेला आहे आणि उत्कृष्ट पोलिसिंगचा उदाहरण सेट केलेलं आहे. त्याची माहिती सध्या आम्ही घेत आहोत. आरोपींचं सध्या कुठलंही गुन्हेगारी बॅकग्राऊंड नाही आहे. त्यांचं एकाचं वय 20 वर्ष आहे आणि एकाचं वय 22 वर्ष आहे. तर त्याची नावं विपुल तिवारी वय वर्ष 20 राहणार काशीगाव आणि दुसरा सोनू गुप्ता वय 23 तोही काशीगाव मेराड येथीलच आहे. मॅडम आरोपीला कसं माहीत होतं की हे मोचीकडे एवढे पैसे आहेत? ह्याच्यावर आमचा अजून सखोल तपास सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण 120 देखील लावलेला आहे. घरून कुणी माहिती दिली होती का, कोणी जवळची व्यक्ती त्यांना त्याच्याशिवाय आमचाही तो प्रश्न पडला होता की मोचीची जी सिच्युएशन आहे ती पाहता 10 लाख मोठी अमाऊंट होती, पण कुठली अमाऊंट त्यात आलेली आहे ती माहिती मिळाली आहे का, घरून कुणाकडून किंवा कामगार असेल कोणी असेल त्यांच्याकडून ती माहिती मिळाली आहे का, याच्याविषयी देखील आम्ही सखोल तपास करत आहोत. सध्या CR 455/2023 अन्वये IPC 363, 364, 387, 342 आणि 120B नुसार गुन्हा नोंद आहे आणि तपास खूप ताकदीनं नायगाव टीम करत आहे. सर पोलिसांना पण याच्यामध्ये लागला आहे आणि पोलीस पण वेशभूषा बदलत. हां, यामध्ये पोलिसांना बरीच बॅक ऑफिसला बरीच कामं करावी लागतात. तर यामध्ये देखील 2 मुलांचं ते अल्पवयीन मुलं होती, 17 वर्षाची आकांक्षा आणि 8 वर्षाचा आदर्श. त्यांची सुरक्षितता, त्यांना सुरक्षित परत आणणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. याकरिता 1-2 ठिकाणी आम्हाला ज्या ठिकाणी लोकेशन मिळतं त्यांना आम्ही ते पालकांकडे फोन केले, पैसे घेऊन येतो असं सांगितलं आणि तेव्हा आम्ही वेशभूषा बदलून थांबलो होतो. पण जेव्हा आरोपींना तिवारला संशयाला किंवा पोलीस आहेत पळून जाण्याचा प्रयत्न केला त्या झटापटीमध्ये आमचे हवालदार सुनील पाटील यांना
जखम झाली. तर अशी धाडसी कामं आम्हाला वेळेनुसार करावीच लागतात.